पाली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल। 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर बॉलिंग करणाऱ्या टीमला कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये फिल्डिंगची पेनल्टी देण्यात येईल। हा या स्पर्धेचा नियम। चंदन मडवीच्या हातामध्ये पहिलं षटक देण्यात आलंय। रोहित पाटील स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे। नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज महेंद्र शेळके उर्फ पिंट्या आणि चैतन्याच्या हातामध्ये पहिला चेंडू बेलवली हायवे एंड कडून गोलंदाजीला येतोय आणि पहिलाच बॉल। टॅप करण्याचा प्रयत्न, खरं तर डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता। विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि डॉट बॉलची समाप्ती, मेडन बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। अतिशय चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते। उल्वे संघाकडून एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये उभा आहे, एक खेळाडू मिड विकेटला उभा आहे आणि बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये। टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळतोय। पंचांकडे जोरदार असं अपील, चिकी सिंगल कंप्लीट केली आहे। जोरदार असं अपील केलं गेलं, उत्साह होता, आत्मविश्वास होता आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव येते। एक्स्ट्राच्या रूपानं धाबांचं खातं उघडलं जात आहे, धाबांची बोनी केली जाते ते बॅटिंग करणाऱ्या पाली संघाची। लेग स्टंप मिसिंग करत होता, त्यामुळे पंचांचा योग्य असा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला। 2 क्वालिफाईड अंपायर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, प्रवीण पवार सर आणि जीवन गावंड सर। स्वीप करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालं नाहीये, फटका पाठीमागच्या बाजूला येतोय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय। 2 धाबा या दरम्यान घेतल्या जात आहेत आणि या 2 धाबांच्या मदतीनं महेंद्र स्वतःचं खातं उघडतोय। एकूण धावसंख्या होती 30। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। चंदनची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। गावदेवी पाली आणि त्यांच्या विरोधामध्ये एनसीसी उल्वे, पनवेल तालुक्यातील हे 2 संघ, उल्वे नोड परिसरातील उल्वे संघ आणि याच परिसरातील पाली संघ आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून एक क्रॅकिंग असा ड्राईव्ह जातोय, 1 बाउन्स ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन आणि महेंद्रच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार। महेंद्रच्या बॅटमधून आला षटकार आणि चौकार आणि तदनंतर हा वाईड बॉल। थोडासा प्रेशर गोलंदाजावरती पाहायला मिळतोय। सुंदर शक्ती या बैलाचे मालक आदरणीय मच्छिंद्रदादा पाटील यांच्याकडून महेंद्रसाठी खुशखबर आली आहे। षटकारासाठी 500 रुपये आणि याच बरोबर पिंट्याच्या खेळीचा अंत होतोय। पिंट्याला परत यावं लागणार आणि ही मोठी विकेट मिळतीये ती गोलंदाजी करणाऱ्या उल्वे संघाला। कमांडीज आहे। मोठा मासा गळामध्ये अडकलाय उल्वे संघाच्या। मोठी विकेट मिळाली आहे आणि रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय शफल झाला, अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आणि अगदी यष्ट्यांच्या समोर प्लम पकडलं पंचांनी आणि पायचीत स्वरूपामध्ये माघारी परतावं लागलं ते फलंदाज महेंद्रला म्हणजे पिंट्याला। 4 या धावसंख्येवरती बाद झाला। 3 चेंडू त्याने खेळले, 6 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि आशिष हा नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दर्जेदार गोलंदाजी चंदन मडवीची पाहायला मिळतेय। आतापर्यंत 6 धावा त्यानं खर्च केल्यात, एक महत्वाची विकेट त्याला मिळाली आहे आणि चांगली गोलंदाजी। 5 चेंडूंमध्ये 8 धावा आल्यात आणि 7 धावा या चंदननं खर्च केल्यात, 1 धावा एक्स्ट्राच्या रूपाने आली आहे। पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करायची याचं उत्तम असं उदाहरण दाखवतोय तो चंदन मडवी। चांगला चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8 धावा या पाली संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात। 7 धावा या पाली संघाच्या
8 धावा या पाली संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. रोहित पाटील 0 या धावसंख्येवरती खेळतोय. अद्याप त्याला खातं उघडता आलं नाहीये. आशिषच्या वाट्याला एक चेंडू आला, एकही धाव त्याला घेता आली नाहीये. आणि या 2 फलंदाजांना आता चांगली बॅटिंग करावी लागेल. पनवेल तालुक्यातील अगदी 2 विरुद्ध टोकांना असलेली ही गावं. एका बाजूला उल्वे नोड परिसरातून आलेला हा NCC उल्वे संघ आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला याच विभागातील याच परिसरातील नेरेदुंद्रे विभागातील पाली संघ मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये चंदननं चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र दुसरा गोलंदाज महेंद्र मडवी प्रबळ एंडकडून गोलंदाजीला येतोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 3 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून आपल्याला पाहायला मिळतात. मिड विकेट, लॉंग ऑन आणि 1 खेळाडू लॉंग ऑफ मध्ये. राऊंड विकेटनं टाकलेला हा बॉल सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय समोर. क्षेत्ररक्षक फंबल झालेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. ज्या वेळेला पहिली धाव बॅट्समन जोरामध्ये घेतात ना, त्यावेळेला दुसऱ्या धावेची संभावना उद्भवत असते आणि क्विक कसं रिप्लाय देत फर्स्टला डबलमध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. कॉलिंग चांगलं आहे आणि या 2 धावांच्या मदतीनं धावांचं पहिलं दशक 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. महेंद्र राऊंड विकेटनं क्रॉस अँगलनं गोलंदाजी करतो. या वेळेला बॅकफुटवरून ओढलेला हा बॉल कव्हर्सच्या अगदी डोक्यावरून इनफिल्डला भेदलं. चांगला फटका. मनगडाचा चांगला वापर केला. अगदी बॅकफुटवरून बॉलला टॉस केलं होतं आणि 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला जातोय. 9-8 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी चांगला वाव आहे. अशा परिस्थितीमध्ये डबल्सनं धावफलक पुढे नेण्याचं काम करतोय तो बॅट्समन रोहित पाटील. यावेळेला समोरच्या रिजन मध्ये जमिनीला अगदी समांतर पॅरलल स्ट्रोक जात आहे. 1 बाउन्स ओव्हर द लॉंग ऑफ बाउंड्री लाईन आणि मिळतायत त्या 4 धावा. मनगडाचा सुरेख वापर करतोय. कॉपीबुक स्टाईलचे फटके, अगदी पुस्तकी फटके ज्याला म्हटलं जातं ते पाहायला मिळतात. आणि महेंद्रच्या विरोधामध्ये रोहित चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला ऑन साइड मध्ये घरंगळत चेंडू जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग आणि 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. या 2 फलंदाजांच्या दरम्यान चांगलं कॉलिंग आहे मैदानाच्या आतमध्ये आणि सहजरित्या 2 धावा केल्या जात आहेत कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या होती 18. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज होती पाली संघाला आणि ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड करताना पाहायला मिळत आहेत ते रोहित पाटील आणि चांगली साथ देत आहेत ते आशिष पाटील. 18 धावा धावफलकावरती. महेंद्र थोडासा एक्सपेन्सिव्ह. 4 चेंडूंमध्ये 10 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात. फार मोठं मैदान आहे. सुसज्ज अशी ही आउटफील्ड आहे. बॅट्समनला सिंगल डबल्स मोठे फटके खेळण्यामध्ये फार वाव आहे. खेळपट्टी सुद्धा फार चांगली आहे. टणक अशी खेळपट्टीवरती आहे. चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवरती येतो. फलंदाजांना पोषक असं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये चांगला खेळ आपण या अगोदर शेडूंगच्या दर्शन पाटीलचा पाहिला होता आणि आता मात्र रोहित पाटील चांगल्या पद्धतीने संघाला सावरण्याचं काम करतोय. यावेळेला लोअर फुलटॉस पिक केलं. अक्षरशः बॉलला फेकून दिलं बेलवली गावाच्या दिशेनं. या इनिंग मधला आमदार चषक 2025 या मॅचचा पहिला षटकार. हँड अँड आय कॉर्डिनेशन फार चांगलं या खेळाडूचं. अगदी फॉलिंग बॉल होता. लोअर फुलटॉस थोडासा बेंड झाला. लेंथला बॉलला पिक केलं. परफेक्ट मिडल केलं आणि अक्षरशः फेकून दिलं. एक चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि मच निडेड स्ट्रोक महेंद्रच्या विरोधामध्ये. चांगलं क्रिकेट. या अगोदर लोअर फुलटॉस बॉल त्यावरती मोठा फटका आला. आता मात्र यॉर्कचा मारा केला. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अंती एकूण धावसंख्या आहे ती 25. 12.50च्या ॲव्हरेजनं 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या विकेटसाठी 18 धावांची पार्टनरशिप
आणि मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील पूर्णपणे सावरतोय फलंदाजी करणाऱ्या गावदेवी पाली संघाला. चंदननं पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्वाची महेंद्रची विकेट त्याला मिळाली होती आणि स्वतःच्या कोट्यातील दुसरं, संघाच्या कोट्यातील तिसरं षटक हे महेंद्र पुन्हा एकदा चंदन मडवीच्या हातामध्ये दिलं जातंय. 30 सर्कलचे निर्बंध हटवले गेलेत. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मॅक्झिमम 5 खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. 20 मिनिटांचा अवधी आयोजकांकडून देण्यात आलाय. विदिन 20 मिनिट्स आपल्याला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. जर 4 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी 20 मिनिटांपेक्षा जास्त अवधी जर घेतला गेला तर फिल्डिंग पेनल्टी, फील्ड रेस्ट्रिक्शनची पेनल्टी मात्र लागू शकते. हा एक ICCनं अंमलात आणलेला नियम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आशिष पाटील या फलंदाजाकडून फार अपेक्षा आहेत. यावेळेला बॅकफुटवरून बॉलला ओढलंय, ड्रॅग केलंय, स्क्वेअर कटचा फटका जातोय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, फलंदाज आशिष पाटीलची गुणवत्ता दाखवणारा फटका. येतायत त्या 4 धावा. ड्राईव्ह अगदी आडवा बॅटनं बॉलला ओढलं, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एज लागली आहे पाठीमागच्या बाजूला, सिंगल कंप्लीट केली आहे. पाठीमागच्या बाजूला असलेले खेळाडू अगदी तीक्ष्ण नजरेचे, अलर्ट असावे लागतात. कारण पाठीमागे ज्या वेळेला फिल्डिंग प्लेस करतो तर बरेचसे खेळाडू आपले 30 सर्कलच्या बाहेर समोर असतात. पाठीमागे स्क्वेअर ऑफ द विकेट फार कमी प्रमाणामध्ये खेळाडू पाहायला मिळतात आणि एकदा का चेंडू निसटला तर बाउंड्रीत जाण्याचा मोठा संभव असतो. आणि हेच यासाठी चांगले खेळाडू पाठीमागच्या बाजूला देखील असावे लागतात. चांगली फिल्डिंग पाहिली. हलक्या हातानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, एज लागली. पुन्हा एकदा पाठीमागच्या बाजूला चेंडू फ्लाय होतोय. सिंगल न धावसंख्या पुढे सरसावतीये. आपण नेहमी म्हणतो की एक चांगला बॅट्समन हा खराब चेंडूला नेहमी खराब चेंडूचा समाचार घेत असतो आणि चांगल्या चेंडूला हा नेहमी सन्मान देत असतो. आणि या वेळेला तेच तंत्र आपण पाहतोय. आशिष पाटील आणि रोहित पाटील आपल्या खेळामध्ये असलेली मॅच्युरिटी दाखवतायत. कारण विकेट गेली होती पहिल्याच ओव्हरमध्ये. संघाला पुढे नेण्याची गरज होती, डावाला सावरण्याची गरज होती, धावसंख्येला आकार देण्याची गरज होती आणि ती पार्टनरशिप बिल्ड करतायत. चांगला फटका. याच दरम्यान माननीय श्री शंकरजी पवार साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मनापासून या क्रिकेट मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू सूरजभाई. 1 धाव कंप्लीट झाली आहे. चांगलं क्रिकेट, परिस्थितीनुसार खेळ चालू आहे. मोठे फटके येत नाही आहेत आणि गोलंदाज देखील तितका मॅच्युअर्ड आहे, हुशार आहे. खोलवर टप्प्याचे चेंडू जास्त प्रमाणामध्ये हाताळतोय. अशा परिस्थितीमध्ये फक्त त्याला सन्मान देणं पसंत केलं जातंय आणि सिंगल डबल्सनं इनिंग बिल्ड करतायत हे दोन्ही बॅट्समन. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळाला. थोडंसं चुकी झाली आणि या चुका कुठेतरी टाळल्या पाहिजेत. सेकंड इनिंगमध्ये धावांना चेस करत असताना याची फार मोठी किंमत मोजावी लागते. एक धावेसाठी सामना गमवावा लागतो आणि हे कुठेतरी विचारात घेतलं पाहिजे प्रत्येक क्षेत्ररक्षकानं. एकूण धावसंख्या होतीये 34, 34 धावा, 27 धावांची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी मैदानाच्या आतमध्ये. रोहित पाटील, आशिष पाटील, दोन्ही पाटील ब्रदर्स चांगल्या रीतीनं डावाला सावरतायत गावदेवी पाली संघाच्या. चंदन मडवी पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आली. 34 धावा, 34 पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आली आणि तदनंतर मात्र चांगला कमबॅक करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय. जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रेक झाला. यष्ट्यांच्या पाठीमागे निलेश अचूक असा झेल टिपतायत आणि हा दुसरा मोठा फलंदाज बाद होतोय पाली संघाचा. चंदन मडवीला ही वैयक्तिक कोड्यातील आणि सांघिक कोड्यातील देखील दुसरी विकेट मिळतीये. त्याला ब्रेक थ्रू मिळवण्यामध्ये यश आलंय. जी पार्टनरशिप फोडायची गरज होती उल्बे संघासाठी ती फोडण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. एज लागली आणि पाठीमागच्या बाजूला चेंडू फ्लाय होत असताना निलेश
या क्षेत्ररक्षकानं यष्टीरक्षकानं अप्रतिम असा झेल कॅरी केला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॅट्समन आतापर्यंत आउट झालेत. आशिष पाटील सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आणि चौथ्या क्रमांकावरती राहुल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असलेला राहुल लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आशिष 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला आणि 3रा गोलंदाज आहे भावेश खारकर. चेक. याच दरम्यान आदरणीय भरतजी पाटील माजी सरपंच यांचं इथं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण क्रिकेट मंचावर यायचं आहे. तसेच माननीय श्री राघव पांडुरंग पाटील आमचे काका यांचं इथं आगमन झालंय. त्यांनाही विनंती करतो इथे यायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय सागरभाई आगिवले यांचं इथं आगमन झालंय. त्यांनाही विनंती करतो आपण यायचंय. या दमदार आमदार चषकामध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. ओव्हर टू सूरजभाई. संकेत भोईरनं या ठिकाणी झेल टिपलाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये खरं तर झेल सुटला होता आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने कॅरी केला. रिप्ले मध्ये आपण पाहतो आणि तदनंतर मात्र संकेतच्या चेहऱ्यावरचं हास्य आपल्याला पाहायला मिळालं. मोठी विकेट मिळाली आहे. जो एक सेट बॅट्समन होता आशिष पाटील, असं वाटलं होतं की आशिष आक्रमण करेल, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवला तो भावेश खारखरनं. मोठी विकेट मिळाली आहे भावेशला, उल्वे संघाला. नवीन बॅट्समन हर्षल शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. हर्षल आणि त्याचबरोबरीनं राहुल आणि पहिल्याच बॉलवरती भावेश विकेट मिळवत असताना फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस. आदरणीय सागर आगिवले यांचं आगमन झालंय. आपणाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. दोन बॅट्समन लगातार 2 बॉलवरती आउट झालेत, 2 बॉलवरती बाद झालेत. थोडीशी बिकट परिस्थिती आहे आणि आता इथून पुढे सावरावं लागेल. चांगला कमबॅक करतायत, चांगला मोमेंटम शिफ्ट करतायत. यावेळेला आणखीन एक फलंदाज परतीच्या प्रवासाला लगातार 3 चेंडूंवरती 3 धक्के दिलेत ते फलंदाजी करणाऱ्या गावदेवी पाली संघाला. लागोपाठच्या 2 षटकांसाठी सोन्या बैलाचे मालक आणि ग्रुप ग्रामपंचायत पाली सदस्य आदरणीय चिंतामणी शेळके यांच्याकडून सलग 2 षटकांसाठी 1000ची बक्षीस दिली जाईल. सागरजी आगिवले यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे तो गोलंदाज भावेश खारकर आणि या स्पर्धेतली आमदार चषक 2025 मधली पहिली विकेट हॅट्रिक नोंदवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. त्याचबरोबर आदरणीय राघवदादा पाटलांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांचंही मनाची स्वागत करूया. छोटे प्रेक्षक आपण शांत राहायचंय. या अगोदर 5 गोलंदाजांना विकेट हॅट्रिकची संधी आली होती आणि 5ही वेळा इझी कॅचेस ड्रॉप केल्या गेल्यात. म्हणजे गोलंदाजांचं स्वप्न 5 वेळा भंगलंय. परंतु आता विकेट हॅट्रिक कंप्लीट करणार का भावेश खारकर. पंचांकडे अपील. काय गोलंदाजी होती या. लगातार 3 चेंडू त्यांना डॉट टाकलेत, मडण टाकलेत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता, तदनंतर पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला आणि हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, टिच्चून मारा करतोय तो भावेश. टॅपिंग क्रिकेट. बॅकफुट वरून टॅप केलंय, फॉलो थ्रू मधून धावत जातोय, सेली मिड ऑफला बॉलला कव्हर करतोय. 1 धाव मिळतीये. ही धाव फार महत्वाची आहे. 4 चेंडूंच्या सांगतेनंतर सिंगल आली आहे पाली संघासाठी. राहुल भोईर जो एक आक्रमक बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आहे, मिडल ऑर्डर मधला एक घातक फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बऱ्याचशा मैदानावरती राहुलने चांगला खेळ केलाय. तो खेळ आमदार ट्रॉफी 2025 मध्ये बेलवलीच्या या मैदानावरती त्याला दाखवावा लागेल. परंतु काय गोलंदाजी करतोय तो भावेश. सगळ्यांना प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय आपल्या गोलंदाजीनं. यावेळेला फुल टॉस बॉल लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून बॉलला फेकून दिलं. षटकाराचा पाली ब्रँड मैदानामध्ये.
म्हटलं होतं डावकुऱ्या हाताचा एक आक्रमक बॅट्समन म्हणून याची ख्याती आहे आणि ती ख्याती पहिल्याच बॉलवरती दाखवतोय, आपला परिचय करून देतोय, आपली ओळख करून देतोय तो फलंदाज राहुल भोईर. या वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. भावेश खारकरला मिळतीये ही तिसरी विकेट. चार ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 41. 10.25च्या ॲव्हरेजनं 41 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. अजूनही या मॅचमध्ये पाली संघानं चांगली धावसंख्या जमा केली आहे आणि या ओव्हरमध्ये जर 10-15 धावा आल्या तर 50पेक्षा जास्त धावसंख्या स्कोर कार्डवरती लावली जाईल. आणि दुसऱ्या बाजूनं उल्वे संघाचा इरादा असेल की 50च्या आतमध्ये कसं रोखायचं आणि या इराद्यानं हे शेवटचं षटक दिलंय ते गोलंदाज संकेत भोईरच्या हातामध्ये. लेफ्ट हँडेड बॉलर आहे, डावकुऱ्या हाताचा गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतोय. आणि समोर आहे तो निलेश शेळके आणि निकेश शेळके, दोन्ही शेळके ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हरसाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस, लोअर फुल टॉस. सरळ बॅट न खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फंबल झालेत, एफर्ट्स दिले होते, स्किड झाले, अगदी जोरात आले होते आणि बॉलच्या रिदममध्ये एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचलण्यासाठी गेले आणि स्वतःचं बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी करू शकले नाही आहेत. या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं 43 ही धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण उल्वे संघाचं या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. वाईडिश अगदी ऑफ स्टंपच्या खूप बाहेर गोलंदाजी करतोय आणि हा वाईड बॉल. अगदी बॅट्समन देखील बॉलच्या मिरिटपर्यंत, बॉलच्या लेंथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. डेड बॉलचा इशारा. संकेत भोईर त्याच्या विरोधामध्ये निकेश शेळके असं बॅटल. स्लॉग ओव्हरचं हे षटक सुरू आहे. चेंडू हवेमध्ये, बराच वेळ हवेत होता, लँड झालाय सेफली, क्षेत्ररक्षक नाही आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि चांगली रणनीती आहे. या 2 बॅटरनं ओळखलंय मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये विकेट जात आहेत, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, हवेमध्ये गारवा आहे, मॉइश्चर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबल्सला ते इम्पॉर्टंट येत आहेत. लॉंग ऑफला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक आमचा श्वान अगदी बाउंड्री लाईनच्या जवळून या मॅचचा आस्वाद घेतोय, शांत बसून ही मॅच एन्जॉय करतोय. फार कमी वेळेला असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. एकूण धावसंख्या 46, 46 धावा, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग होतीये. विकेटच्या शोधामध्ये आहे, डॉट बॉलच्या शोधामध्ये आहे तो उल्वे संघ. हेलिकॉप्टर एलिव्हेशन देण्याचा प्रयत्न, व्यवस्थितरित्या चेंडू बॅटवरती आला नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिसकम्युनिकेशन आणि कॉलिंग केलं निलेशनं की दुसरी धाव नको आहे, रिस्क नको आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. चांगली गोलंदाजी होते. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला वाईडिश असा यॉर्क बॉल, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याला यश मिळालं नाहीये. फिल्डिंगमध्ये वारंवार चेंजेस केले जात आहेत, फील्ड पोझिशनमध्ये वारंवार बदल केला जातोय. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट झालेत. कारण लेफ्ट हँडेड बॉलर आहे असं म्हणतात. डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग असतो, टप्पा पडल्यानंतर नॅचरली चेंडू बाहेर निघतो आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज. अगो टप्पाचा बॉल पूल केलाय, क्रॅकिंग असा फटका, क्रॅकिंग असा ड्राईव्ह पाहायला मिळाला, ड्रॅग केलं होतं बॉलला आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ती उल्बे टीमची. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा मिसफील्ड पाहायला मिळाल्या, परंतु तदनंतर काय चांगलं क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड त्यांनी या मैदानावरती दाखवलंय. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. कांचन पालकर सर आम्हाला माहिती पुरवत आहेत 49 रन आतापर्यंत झालेत.
या ओव्हरमध्ये मोठे फटके मारू दिले नाहीयेत संकेतनं. शेवटचा बॉल बाकी आहे आणि मोठा फटका येणार का? ऑप्शनच्या जास्त बाहेर वाईड बॉल. 50 धावा. प्रवीण पवार सर जमिनीला दोन्ही हात पारलेल करतायत. 50 धावा. धावांचं अर्धशतक पूर्ण झालंय. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गावदेवी पाली संघाचं. रिव्हर्स. आजच्या रात्रीमधला हा पहिला रिव्हर्सचा चौकार आलाय. तो बॅट्समन निलेश शेळकेच्या बॅटमधून ठोक डीजे. थँक्यू. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या सत्रामध्ये एनसीसी उल्बे संघासमोर टार्गेट असेल ते 55 या धावसंख्येचं. आणि याचबरोबर आमचे चौक विभागातील एक अतिशय चांगले खेळाडू जांभिवलीचे विकास गावडे हे देखील या मॅचसाठी मॅच एन्जॉय करतायत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. थँक्यू. यानंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय श्री शंकरजी पवार या स्पर्धेला आपली उपस्थिती लाभली आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. भरतजी पाटील यांना विनंती करेन की आपण सन्मान करायचा आहे शंकरजी पवार यांचा. यायचं आहे दादा. सन्मान केला जातोय. बेलवली गावातील एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते शंकरदादा पवार यांना आपण सन्मानित करणार आहोत. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या निमित्तानं गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपण सन्मान करणार आहोत श्री राघव पांडुरंग पाटील आमचे काका यांचा सन्मान करणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि या भव्य आयोजनामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इथे आपण सन्मानित करणार आहोत. कारण पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी असं म्हटलं जातं. प्रत्येक पाहुणा हा परमेश्वराचं रूप असतो आणि इथं तर पाहुणे हे अतिशय मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थिती लावत आहेत. त्या सर्वांना सन्मानित करणं, त्यांचं आदरातिथ्य करणं हे या आयोजनाचं मुख्य उद्देश. या निमित्ताने आपण आपल्या गावातील, आपल्या परिसरातील आणि जे जे संघ इथं खेळायला येतात त्या सर्व संघांच्या सोबत येणाऱ्या सर्व मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर आदरणीय सागरदादा आगिवले यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. सागरदादा आगिवले बेलवली गावावर प्रेम असणारं आणि बेलवली गावात खूप मोठा मित्रपरिवार असणारं असं हे व्यक्तिमत्व. सागरदादांना सन्मानित करतील माजी सरपंच भरतदादा पाटील. आणि या आपल्या आयोजनाचा एक मुख्य घटक आहेत सागरदादा आगिवले. कारण आयोजन ही काही सोपी गोष्ट नसते. आयोजन करत असताना, आयोजनाचं नियोजन करत असताना अनेक गोष्टी समोर असतात. त्या सर्व गोष्टींचं नियोजन करावं लागतं. आणि या निमित्ताने करत असताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. वस्तू स्वरूपामध्ये आपल्याला अनेक देणग्या इथं प्राप्त झाल्या आहेत. सचिन सुदाम पाटील 2 डझन बॉल, सतीश गोविंद पाटील आमचे बंधू यांच्याकडून 1 डझन बॉल उपलब्ध झालेत. मच्छिंद्रदादा फडके यांच्याकडून सायकल मिळाली. त्याचबरोबर जगदीश हप्या शेळके पाली यांच्याकडून 1 सायकल मिळाली. प्रशांत जानू पाटील यांच्याकडून प्रशांत जानू पाटील, विजय कानू पाटील, गणेश पदू पाटील, काशीनाथ गंगाराम पाटील यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर अशा ट्रॉफ्या त्यांच्याकडून उपलब्ध झालेत. मनापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद. त्याचबरोबर निखिल पाटील भोकरपडा यांच्याकडून सामनावीरासाठीच्या सर्व ट्रॉफीज आणि सागर आगिवले साहेब ज्यांचा आपण आता इथे सन्मान केला भोकरपडा यांच्याकडून 10 डझन बॉल बॉक्स मिळालेत. धन्यवाद. सर्व दात्यांचे मनापासून धन्यवाद.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आता आवाज ऐकणार आहोत दुसऱ्या बारीसाठी. त्याचबरोबर आदरणीय जगन पवार साहेब यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. दुसऱ्या सत्रासाठी बळूया. आजच्या रजनीतील दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. उल्वे बनाम पाली. दुसऱ्या सत्रासाठी शिवभक्त ग्रुप ग्रामपंचायत वारदोली बेलवलीचे विद्यमान सदस्य आणि भावी उपसरपंच दिनेशभाई पाटील. याच दरम्यान क्रिकेटमधलं एक मोठं नाव दत्ताभाई गायकर यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चला वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद परशुराम सर. अमदावाद चषक 2025 या रजनीमध्ये तुम्हा सर्वांचं मनाची स्वागत करतो. सह्याद्रीच्या छाताळातून नादभावानी गाजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान रोखतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान चोखतो राजा शिवाजी माझा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या स्पर्धेचा शुभारंभ करतो. अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही सर्वोत्तम स्पर्धा गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2025 यप गटातील पहिले 2 सामने, ज्याच्यामध्ये पहिला सामना जय हनुमान शेडू संघानं जिंकला. आई गावदेवी बी बेलवली संघाला मात्र पराभूत केला. आणि त्यानंतर मात्र दुसरा सामना उल्वे NCC वर्सेस पाली. मी तू इथे होतीये. पहिल्या बॉल्सवर प्रतीक पाटीलनं चौकार घेतला. त्यानंतर सिंगल रन. चांगला बॉल आहे. गोलंदाज निलेश शेळके. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे उत्तरार्धामध्ये NCC उल्वे संघाला. NCC उल्वे संघ निलेशजी खारकर यांनी सदैव या संघाला अगदी पोटच्या पोरासारखं सांभाळलंय. संघ जिंकू दे अथवा संघ हरू दे, परंतु सदैव ज्यानं पॅक केलं, पॅक नाही मित्रांनो बॅकही केलं. या सगळ्यांचा संमिश्र खेळ साधत गोलंदाजवर ऑब्जेक्शन आलंय, ते इथून पाहिलं जाईल. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. पहिले 3 बॉल 5 धावा. क्या बात. आउटसाइड द ऑफ स्टंप काही पकडलाय चेंडू. यॉर्कर लाईनची लाईन पकडलं. इथे मात्र भरधाव जाणारा हा चेंडू झाला निर्धाव. तर NCC उल्वे निलेशजी खारकर हे नातं खूप जवळचं राहिलंय. निलकंठेश्वर उल्वे या नावानं अनेक वर्ष हा संघ खेळतो. अनेक नव्या मुलांना इथे मात्र बढती देण्यात आली. आपल्या परीनं आपला संघ उभा राहिला पाहिजे, गावाची प्रतिष्ठा उभी राहिली पाहिजे, यासाठी सदैव प्रयत्न निलेशजी खारकर यांचे राहिलेत. त्यांचंही करूया विशेष स्वागत आणि वळूया सामन्याकडे. पहिले षटक धापळकर धावा लागत आहेत. त्या बिनबाद 6 आणि 1 बॉलचा खेळ शिल्लक असेल. निलेश शेळके आता स्ट्रायकर मात्र असेल फलंदाज. पुन्हा एकदा प्रतीश पाटील. चांगला फटका आहे. रिकामी जागा हिरली आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दूर राहिला. थोडासा वाईट होता काऊ कोणाच्या दिशेनं. चेंडूपर्यंत येणे अगोदर चेंडू मात्र भरता वेगानं गेला सीमारेषा बाहेर. हा मात्र चौकार.
HDC आमच्या आवाजातील ही क्लिप खऱ्या अर्थानं तुमच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं आमचाही आवाज जनमानसामध्ये पोहोचला जातो. हे कौतुक आहे आम्हालाही तुमच्याबद्दल, तुम्हालाही शाबासकी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा धाबावरती लागल्या आणि एक चांगली धावसंख्या प्रतीश पाटला आणि टीमनं उभी केली आहे. प्रतीश शेळके गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म प्रणय शेळकेच्या पहिल्या चेंडूवर मात्र काय सुरेख फटका पा, सरळ भिरकावलाय. जीवन गावण सरांचा इशारा येतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा काबीज केली आणि आलाय चंदननं सुमधुर फटका लगावत षटकार ठोकला. पुन्हा एकदा हा मात्र क्षेत्ररक्षकांना चकवून जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येणे अगोदर मात्र चेंडू एकदा जातोय. पुन्हा एकदा 1 बाउन्स सीमारेच्या बाहेर चौकार. करतो आपण स्टेजवर यायचंय. ओर टू दिनेश भाई. हा बॉल कमालीचा राहिलाय. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा जोडल्यानंतर मात्र प्रणयनं विचार केला की आता यॉर्कर शिवाय ऑप्शन राहिलाच नाही आणि त्याने तोच ब्रह्मास्त्र वापरला आणि डॉट बॉल खेळण्यास भाग पाडला चंदन मडवीला. एक षटकार एक चौकार ठोकत धावसंख्येला आकार दिलाय 20. बिनबाद 20 धावा. चांगली धावसंख्या 55 धावांचा पाठलाग करायचा आहे NCC उलवे संघाला. आणखीन एक चांगला फटका आहे. धावा किती देऊन जाईल. सिंगल, ओनली सिंगल. सुंदर क्षेत्ररक्षण, गुड फील्ड आणि अशा प्रकारे थ्रोही चांगला आला. 1 रन्स करत मात्र आतापर्यंत चंदन मडवीनं 4 चेंडूमध्ये या षटकामध्ये 11 धावा जोडल्या. चांगली धावसंख्या उभारली आहे. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याच्यामुळे जी सरासरी पाहिजे ना अगदी त्याच सरासरीनं हा संघ मात्र पुढे आणि पुढे चाललाय NCC उलवे संघ. आई गावदेवी, पाली बी, पिंट्या यांचा हा संघ आहे. महेंद्र हे नाव खूप कमी लोकांना माहीत असेल, परंतु पिंट्या एकेकाळी काय क्रिकेट गाजवली आपल्या अनोख्या फलंदाजीतून. अफाट गुणवत्ता असलेला पिंट्यानं आपल्या पाली संघासाठी अनेक सामने जिंकून दिलेत. नवे अनेक स्पर्धाही जिंकून दिलेत. तो मात्र एसटीच्या पाठीमागे. लोअर फुल टचेंडू पुन्हा एकदा चांगला फटका ट्रॅव्हल झालाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा उठवत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आला. या धावाला 2 या षटकामध्ये चांगल्या धावा बनतायत. विचार केला तर 13 धावा आतापर्यंत आणि सलामी जोडी प्रतीश पाटील आणि चंदन मडवी आपल्या संघासाठी मात्र चांगली धावसंख्या आणि भागीदारी रचताना पाहतोय. 23 धावा आतापर्यंतच्या 11 बॉल्समध्ये आलेत, त्या म्हणजेच NCC उलवे संघासाठी. हा फटका फसला होता जरूर, परंतु क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. लॉंग ऑफला उभा होता आणि धावेपर्यंत मात्र चेंडू सेफ लँड झाला. 1 बाउन्स चेंडूला झेलला. 1 रन्स मात्र या चेंडूवरती आली आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावांचा पाठलाग करताना NCC उलवे संघ जाऊन ठेवतोय तो बिनबाद 24. संतोष
सुदाम पाटील संतोष दादांना विनंती करतो आपणही यायचं आहे या क्रिकेट मंचावर. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अविनाशजी म्हात्रे आपल्याला देखील विनंती करतो आपण यायचं आहे. सोपानजी चोरगे साहेब यांनाही विनंती करून यायचं आहे. ओव्हर टू दिनेश भाई. 18 बॉल आणि 31 धावांची गरज. गोलंदाजावर पुन्हा एकदा आक्षेप येत आहे, तर तिसरे पंच इथे उभे असतील. खेळाडू गोलंदाजाला वॉर्न करून ठेवा एकदा की आपल्यावर ऑब्जेक्शन आलाय, त्याच्यामुळे इथून मात्र पाहिलं जाईल. एंगल आणि आयोजक इथून पाहतील. 18 बॉल 31 धावांची गरज. या षटक कसं राहील? प्रतीश पाटील हा सांभाळून खेळेल, कारण आव्हान तसं फार मोठं राहिलं नाहीये. चंदन मडवीनंही चांगली फलंदाजी केली आहे आणि प्रतीशनंही. दोघांचा खेळ मात्र सर्वोत्तम राहिलाय. या षटकामध्ये निलेश शेळकेकडून भल्या मोठ्या अपेक्षा गावदेवी पाली संघाच्या संघनायकाला असतील, कारण हे षटक कसं राहील? पहिल्या षटकामध्ये 10 धावा त्यानं मोजलेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, फुल टॉस बॉल, सुंदर क्षेत्ररक्षण. जवळपास चेंडू मात्र निष्ठून चालला होता धरून डीप थर्डमॅनच्या दिशेनं, पण तिथे मात्र 30 यार्डामध्ये रोखलं आणि पहिल्या बॉल्सवर रन्स आली. 1 धावांवर धावा लागल्या 25. 17 बॉल्स 30 धावा. गोलंदाज निलेश शेळके पुन्हा एकदा चंदन मडवीसाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल. इथे मात्र थोडा समोर टाकला, परंतु पिक नाही करू शकला चंदन आणि त्याच्यामुळे विसावला कीपर पिंटे यांच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. या षटकामध्ये जर 10-1 धावा आल्या तर यांचे जे उलव्या संघ फ्रंटफुटला राहील, परंतु या षटकामध्ये जर 6 पेक्षा कमी किंवा 6 पर्यंत धावा आल्या तर मात्र पाली संघ या सामन्यामध्ये कायम टिकून राहील. कारण प्रतीशमध्ये ती क्षमता आहे सामना संपवण्याची. प्रतीशनं कित्येक उत्तम टुर्नामेंट खेळलाय, त्याच्यामुळे त्याच्याकडूनही भल्या मोठ्या अपेक्षा असणार आहेत. 2 धावा मात्र आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये आलेत आणि या धावेनं दाभोलकर धावा लागल्या, त्या म्हणजेच 26. चेक. याच दरम्यान संतोषजी गायकर आणि राम पाटील शेडुंग यांनाही विनंती करतो आपण यायचं आहे क्रिकेट मंचावर. आपलं स्वागत आहे. ओव्हर टू दिनेश भाई. हा मात्र वाईट बॉल, पंतांचा इशारा आला आणि आउटसाईड द ऑफ स्टंप जास्त बाहेर गेला बॉल, त्याच्यामुळे एक्स्ट्राची रन मात्र मिळतीये. अशा रन यांचे जे वळवे संघ तर अपेक्षित करील, कारण ज्यावेळेला चांगली गोलंदाजी होते त्यावेळेला अशा एक्स्ट्राच्या रन तुम्हाला खूप फलदायी ठरतात आणि तो फल इथे घेताना मात्र पाहतोय. एक्स्ट्रा रन आणि 27 धावा बोर्डवर लागल्या. अजूनही गरज आहे ती म्हणजे 28 धावांची उरलेल्या 15 बॉल्समध्ये. प्रतीश पाटील ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म गोलंदाजी निलेश शेळके. फुल टॉस बॉल. नीटचा बॅटवर नाही आला. इथे मस्त दर्शक तैनात आहे. उचलला, फेकला, रन्स मात्र मिळाले. 1 हा बॉल होता ज्या बॉलवर मोठा फटका अपेक्षित होता, कारण कितीही चांगला गोलंदाज असू द्या कंचन पालकर सर, ज्या वेळेला फलंदाज परफेक्ट मिडल करायला लागतायत ना, भले मग त्या चेंडूला रन येतील की नाही येतील, परंतु ज्या वेळेला बॅटने टिपायला सुरुवात होते ना त्याला गोलंदाज एक तरी चूक करतो आणि ती चूक निलेश शेळकेने केली होती. हा चांगला फटका आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. कव्हर्सला मात्र टोलवला आहे. फेकी होईल. चांगली रन बिटवीन द विकेट. चांगला खेळ, सर्वोत्तम खेळ या बॉल्सवर पाहिला. बॉल्स उत्तम, फटका उत्तम, क्षेत्ररक्षण उत्तम, फेकी उत्तम, रनिंग बिटवीन द विकेट उत्तम आणि क्रिकेटचा सर्वोत्तम खेळ या बॉल्सवर पाहिला. 1 रन आली. दाभोलकर धावा लागल्या त्या 29 जिंकण्यासाठी. 13 बॉल्स 26 धावा. 13 बॉल्स 26 धावा. हा बॉल्स प्रतीश पाटील कसा खेळून काढेल? हा फटका फसला आणि इथे मात्र प्रतीश पाटील स्वतःला रोखू शकला नाहीये. हा बॉल कदाचित खेळून काढणं गरजेचं होतं, कारण यानंतरचे 2 षटक वेगळे आले असते, परंतु प्रतीश पाटीलला शेवटच्या बॉल्सवर मात्र निलेश शेळकेनं अखेरकार परतवलं. आणि मी म्हणेन की इथून मोमेंटम बनवला जाईल का पाली संघाच्या बाजूनं, कारण गणित उरेल
12 बॉल्स आणि 26 धावा. पेक्षा कमी दिलेल्या धावा पाली संघ विजय उत्सव साजरा करेल. आता बघायचं षटक कसं राहील, अंतिम षटकामध्ये धावा किती येतील. आणि इथे मात्र नवीन फलंदाज यश मडवी बाळा याच्याकडून मात्र भल्या मोठ्या अपेक्षा सदैव या संघाला राहत आहेत. तो यश मडवी कसा खेळ करेल. चंदननं आतापर्यंत चांगला काम केलंय. प्रतीश पाटीलनं 8 बॉल्समध्ये 2 चौकांसहित 14 धावा बहुमूल्य जोडल्या आणि तेवढी 7 मात्र चंदन मडवीची त्याला लाभली आहे. तोही खेळतोय 10 बॉल्समध्ये 14 धावा. 1 षटकार 1 चौकारासहित सामना बॅलन्स राहिलाय. आतापर्यंत कोणी जिंकलं नाही, आतापर्यंत कोणी हरलं नाही. 1 विकेट्स मात्र शेवटच्या चेंडूवर निलेश शेळकेनं कमावली आहे. त्याच्यामुळे येणारे 12 बॉल्स 26 धावा. सामना सुरू करायचा आहे. 25 मिनिटामध्ये सामना संपणं अनिवार्य राहणार याची नोंद घ्या. गोलंदाज प्रवीण शेळके. पहिला बॉल स्लोवर टाकलेला चेंडू नीटसा समजला नाही. आणि तो मात्र खेळाय डॉट बॉल. 11-26. इथून एक डॉट बॉल यांची उलवे संघाला त्रासदायक राहील. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच जीवन गावणसर वळतायत, इशारा करतायत 2 हात जमिनीला समांतर. म्हणजेच गोलंदाजाची ही खराब गोलंदाजी. वाईट बॉल. पहिला डॉट बॉल गेला, त्यानंतर मात्र हा आला वाईट बॉल. 11-25. 11-25. येस, गोलंदाजावर ऑब्जेक्शन. ओके, इथून पाहिलं जाईल. स्लोवर बॉल. इथे मात्र चेंडू राहिलाय हवेत, परंतु हवा वेगानं होती, त्याबरोबर फटकाही लाजवाब राहिलाय. आणि त्याच्यामुळे इथे चंदननं दाखवलंय पुन्हा एकदा सुगंधित परफॉर्मन्स. ठोकलाय षटकार. या षटकानं मात्र अंतर कमी केलं. आता 10 बॉल आणि 19 धावा. याच दरम्यान आदरणीय बंटी ठाकूर कोपरा यांचं इथं आगमन झालं. त्यांना विनंती करतो आपण यायचंय क्रिकेट मंचावर. अजय पाटील आपणास इथे बोलवत आहेत. ओव्हर टू दिनेश भाई. 1 रन्स कंप्लीट केली. एक चांगला स्टँडर्ड क्रिकेट पाहिलं, कारण 1 षटकानंतर लगेचच 1 रन्स घेत मात्र एक उत्तम दर्जा क्रिकेट पेश केलंय. बॉल शिल्लक असतील 9 जिंकण्यासाठी 18 धावांची गरज, प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज, असा हा समीकरण राहिलाय. परंतु प्रवीण शेळके कसा खेळ करेल. हा मात्र स्लोवर बॉल. पंच पुन्हा एकदा वळतायत. हा वाईट बॉल. या धावा पाली संघाच्या गोलंदाजांना वाचवाव्या लागतील. या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर असे वाईट बॉल्सपासून आपल्याला दूर राहावं लागेल. बॅटने गेलेली 1 धाव चालेल, परंतु वाईट बॉल मात्र त्रासदायक ठरतील. फुल टॉस बॉल. आणि या फुल टॉसला मात्र पेनलाइज केलाय. पाहिलं जाईल, विचारलं जाईल. भीमरचा मात्र इथे रिव्ह्यू आलाय. पंच दर्शवतात इट्स अ माइटी 6 रन्स. हा रिव्ह्यू असेल बॅटिंग साईड. पंच बॅटिंग साईडचा. परंतु या षटकानं मात्र बरंच काही घडलंय. चला फिल्डिंग तुम्ही सजवा, निर्णय येईल. कारण फिल्डिंग नका जवळ घेऊ तुम्ही.
फेअर डिलिव्हरी आणि तेव्हा या षटकारानं सामन्याचं अंतर जरूर बदललंय. आपण पाहिलं आता मात्र गणित राहिलं. 8 बॉल आणि 11 धावा. 8 बॉल आणि 11 धावा. चला सामना सुरू करा. सामना सुरू करा. सामना निर्णय आला हा फायनल निर्णय, त्याच्यामुळे सामना सुरू करा लगेच आपण. चालू करा सामना. चला 8 बॉल आणि 11 धावांची गरज. आणखीन एक चांगला फटका. आणखीन एक चांगला फटका. इथे मात्र पाहतोय आपण धावा किती येतील. धावा जोडल्या तब्बल 2 धावा. कुणाचा? अंपायर्स कॉल. अंपायर्स कॉल पुन्हा पाहिलं जाईल बीमरसाठी. फेअर डिलिव्हरी. 2 धावा या बॉल सोडा आल्या. आता मात्र गणित राहील तो म्हणजेच 7 बॉल्स आणि 9 धावा. फुल टॉस बॉल. अखेरकार गोलंदाजानं पंचांना प्रवृत्त केलं. नो बॉल. बीमरचा नो बॉल आणि धावा येतील तब्बल 2. त्याच्यामुळे आता उघडा डोले. पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. या फ्री हिटवर काय कमाल राहील. 7 बॉल 7 धावा. गोलंदाजानं विचार केला लागोपाठच्या 2 चेंडूवर माझ्या बीमरचं ऑब्जेक्शन आलंय. स्लोवर चेंडू. स्लोवरला मात्र फ्री हिटचा बॉल आहे, परंतु कदाचित या फलंदाजालाच माहीत नव्हतं, त्याच्यामुळे तो थांबला. ही क्रिकेटमध्ये तुम्हाला गोष्ट असं माहीत असायला हवी. फ्री हिटचा बॉलवर झेल घेतला तर आऊट दिलं जात नाही, फक्त रनआउट होऊ शकतो. परंतु कदाचित फलंदाज तो विसरला आणि तिथून मात्र धाव आली ती एक चंदनच्या बॅटमधून. आणि त्याला फिल्डिंग लावून घ्या. त्याच्यामुळे या धावेनं समीकरण उरेल ते म्हणजेच 6 बॉल 6 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम राहिलाय. शेडूंग संघाचा संघनायक उपस्थिती नोंदवायची आहे. शेडूंग संघाचा उशीर नका लावू. 6 बॉल 6 धावांची गरज. माननीय श्री प्रकाशजी खेत्री शेडूम यांनी यायचं आहे. या क्रिकेट मंचावर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. हर्षल शेळके 6 धावा आणि 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. बॉल टू रन 6 बॉल 6 धावा. हर्षल शेळके गोलंदाजच्या मार्कवर तर स्ट्रायकर मात्र असेल तो म्हणजेच चंदन मडवी. नॉन स्ट्राईकला एश. चांगली फलंदाजी राहिली आहे दोन्ही फलंदाजांची. चांगला चेंडूला चांगल्याच्या दिशा दिली आहे. थांबलाय. बॉल जाऊन कधी कधी आउटफील्डच्या मुळे थांबू शकतं हे फलंदाजाला माहीत असायला हवं. परंतु इथे मात्र चेंडू गेला पॉईंट्स आणि गलीमधून सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. आणि पहिल्या चेंडूवर हा सामन्याला आपल्याकडे काबीज करताना पाहतोय. आता मात्र 5 बॉल्स 2 धावा. 5 बॉल्स आणि 2 धाव्यांची गरज. स्कोर इज लेवल. इथे मात्र
एक धावेची गरज आणि विजयावर शिक्कामोर्तब केला जातोय. विजयी होतोय तो म्हणजेच NCC बुलबे संघ. तर अभिनंदन आणि हार्ड लक. पाली संघ दोन्ही संघांना लाईनअप करा आणि NCC बुलबे संघ संघ नाईक आपण टॉस खेळण्यासाठी लगेच संपर्क साधा. तर लगेच टॉससाठी या, कारण अजून बऱ्याचशा मॅचेस पुढे खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे विनंती करतो आपण कर्णधारला निलेश पाठवा प्लीज इकडे. याच दरम्यान आदरणीय सुरेशजी पाटील शेडुंग बेलवली यांनी यायचं आहे. आपलं या क्रिकेट मंचावर मनापासून हार्दिक स्वागत. चला आपण स्वागताकडे बोलूया आणि टॉसही करून घेऊया. मी विनंती करेन सतीशभाईंना की त्यांनी स्वागत करायचं आहे. तत्पूर्वी आपण टॉस करून घेऊ. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आले आहेत. यायचं आहे कॅप्टन. पहिला सामना दोन्ही संघांनी जिंकला आहे. दर्शन टॉसला या. अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 2 षटकं टाकली, 17 धावा ते 2 विकेट टिपल्या आणि फलंदाजीमध्ये 16 बॉल्स 27 धावा ठोकल्या आणि आपल्या फलंदाजीचा सुगंध सगळ्यांना दिला चंदन मडवी या सामन्याचा सामनावीर. मी जगदीशभाई पवार यांना विनंती करेन की नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जगदीशभाई. जगदीशभाई पवार कुस्ती क्षेत्रातलं खूप मोठं नाव. तसेच मी विनंती करेन महेंद्र उर्फ पिंट्या पाली संघाचे कर्णधार आपणही यायचं आहे. आपला सन्मान तिकडं उभे आपला सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. उल्बे संघाने नाणेफेक जिंकली आहे. शेडुंग संघाने लगेच आपला निर्णय सांगायचा आहे. शेडुंग टीम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 4 षटकांचा सामना असेल. मॅन ऑफ द मॅच चं प्राइज द्यायचं आहे. चंदन मडवी. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घ्या इकडे बर. सॉरी सर. चंदन मडवी. टॉस कोण जिंकला सर? शेडुंग. शेडुंग संघानं अजिबात विलंब न लावता मैदानाकडे लगेच रवाना व्हायचं. लगेच मॅच अजिबात थांबून चालणार नाही. आम्ही नेहमी सांगितलं, मगाही सांगितलंय. त्याच्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता शेडुंग संघानं मैदानाकडे विदिन मिनिटाच्या आत मैदानाकडे रवाना व्हा. 4 ओव्हरचा मॅच असेल. 4 गोलंदाज वापरले जातील.